माझा मुलगा रोहन, त्याच्या 12वीच्या परीक्षा आज संपल्या. पोलीस भरतीच्या कामामुळे तो पुण्याला गेला. 2 दिवस तो तिथेच राहणार होता. त्यामुळे आज घरात फक्त आम्ही दोघे, नवरा बायकोच होतो. लवकर स्वयंपाक करून नवरा कामावरून आल्यावर आम्ही सोबत जेवलो. 10 वाजण्याच्या आधीच भांडी कुंडी आवरून आम्ही बिछाण्यावर झोपायला गेलो. नवरा माझ्या शेजारी झोपला होता, पण तो माझ्याकडे पाठ फिरवून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. बरेच महिने झाले होते त्याने मला प्रेमाने जवळ घेतलं नव्हतं. आज घरात आम्ही दोघेच होतो, त्यामुळे माझ्या मनात थोडी अपेक्षा जागी झाली. हळूच मी माझा हात त्याच्या अंगावर टाकला आणि थोडीशी त्यांच्याशी लगट करू लागले. ते मात्र अगदी तसेच दगडासारखे माझ्याकडे पाठ करून झोपले होते. थोडा वेळ मी त्यांच्या केसांमध्ये हात फिरवू लागले, पण त्यांनी प्रत्युत्तरादाखल काहीच केलं नाही. माझ्याने राहवलं नाही, म्हणून मी प्रेमाने आणि लाडाने अगदी मादक आवाजात म्हणाले, हा हो, एवढे काय बिझी आहात मोबाईलमध्ये, ठेवा ना मोबाईल बाजूला. पण माहीत नाही त्यांना मोबाईलमध्ये एवढं काय महत्त्वाचं होतं. त्यांनी तर माझ्याकडे क्षणभर देखील पाहिलं नाही. मी जागच्या जागी थोडी उचकले. त्यांच्या हातातला मोबाईल घेतला, तो बंद करून बाजूला ठेवला आणि म्हणाले, काय एवढं बी लागलंय त्या मोबाईलमध्ये, काय दिसत असतं काय माहीत. असं बोलत मी लाडाने नवऱ्याच्या खांद्यावर हलकीशी चापट मारली. त्याने आता सरळ छताकडे तोंड केलं. मी हळूच हात त्याच्या अंगावर टाकला. मला अपेक्षा होती की नवरा मला प्रेमाने जवळ घेईल. बरेच महिने झाले होते आम्ही एकमेकांच्या जवळ आलो नव्हतो. मी मुद्दामच त्यांच्या शर्टच्या बटनाशी खेळू लागले. शेवटचं बटन खोलायचे आणि परत बंद करायचे. तेव्हा ते वैतागून म्हणाले, अगं सावित्री, काय करतेस? मला झोप येते, झोपू दे ना प्लीज. आणि तूही झोप, मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. मी बराच वेळ प्रयत्न केला की नवरा प्रेमाने मला जवळ घेईल, 2 प्रेमाचे शब्द बोलेल. आज घरात आम्ही दोघंच होतो, त्यामुळे माझी अशी अपेक्षा होती. पण नवऱ्याने तर माझ्याकडे एकदाही प्रेमाने पाहिले नाही. शेवटी मी नाराज झाले आणि त्याच्याकडे पाठ करून झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नवऱ्याची तयारी केली, डब्बा बनवून दिला आणि तो कामाला निघून गेला. पण मला दिवसभर खूप वाईट वाटत राहिलं. माहीत नाही नवरा माझ्यासोबत असं का वागायला लागला होता. फक्त शारीरिक जवळीक नव्हे, पण कधी प्रेमाने 2 शब्द बोलणं, एखाद्या विषयावर चर्चा करणं किंवा नातेवाईकांशी गप्पा मारणं, असं काहीच तो माझ्याशी बोलत नसे. आता घरात मला खूप एकटं वाटू लागलं, पण काय करणार, तसेच दिवस काढत होते. 2 दिवसांनी रोहनही पोलीस भरतीचं काम आटोपून घरी आला. माझ्या मनातली इच्छा मनातच राहून गेली. आता पुन्हा तेच धकाधकीचं आणि निरस आयुष्य सुरू झालं. मी बँकेत काही पैसे ठेवले होते आणि मला पैशांची गरज असल्यामुळे बँकेत पैसे काढायला गेले. बँक माझ्या घरापासून खूप लांब नव्हती. दुपारी घरातलं सगळं आवरून मी 1 वाजता बँकेत पोहोचले. बँकेत गेल्यावर पावती वगैरे भरली आणि लाईनीत उभी राहिले. पण बँकेचे कर्मचारी जेवायला गेले होते, त्यामुळे मला तिथेच 2 वाजेपर्यंत बसून राहावं लागलं. 2 वाजता बँकेचे कर्मचारी आले आणि माझा नंबर लागला. मी पावती जमा करून 5,000 रुपये काढायचे आहेत असं सांगितलं. पण त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मागच्या 3 वर्षांपासून बँकेत आलाच नाहीत आणि कोणतीही देवाणघेवाण झाली नाही, त्यामुळे तुमचं खातं थांबवण्यात आलं आहे. तुम्हाला पुन्हा KYC करावे लागेल. मी विचारलं, KYC कशी करायची? त्यावर ते म्हणाले, आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स जमा करा आणि हा फॉर्म भरून द्या. सुदैवाने मी आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत घेऊन आले होते. त्यांनी मला एक फॉर्म दिला आणि मी तो भरायला लागले. पण फॉर्ममध्ये बऱ्याच तांत्रिकी गोष्टी होत्या, त्यामुळे तो भरायला मला अडचण येऊ लागली. मी आजूबाजूला पाहू लागले की कोणी मदत करेल का. एक मुलगी दिसली. त्या मुलीकडे पाहून मी विचारलं, अगं बाई, मला फॉर्म भरून देतेस का? ती म्हणाली, नाही काकू, मला उशीर होते, मला निघायचं आहे. एवढं बोलून ती निघून गेली. मी तिथेच खुर्चीवर बसून राहिले आणि आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करू लागले. कोण माझी मदत करेल, कोण माझा फॉर्म भरून देईल. 10-15 मिनिटं तिथेच बसले असताना काही वेळाने माझ्या शेजारी 40 ते 42 वयाचा एक युवक येऊन बसला. तो जसा माझ्याजवळ येऊन बसला तसं माझ्या मनात विचार आला, याला सांगू का की माझा फॉर्म भरून देईल का? पण दुसऱ्या क्षणी मनात शंका आली, जर यानेही नाही सांगितलं तर परत अपमानास्पद वाटेल. पण काय करणार, मला गरज होतीच. म्हणतात ना, गरजूला अक्कल थोडी. तो मध्ये मध्ये माझ्याकडे पाहत होता आणि अधूनमधून दुसरीकडे नजर वळवत होता.
शेवटी मी हळू आवाजात विचारला, अहो माझा फॉर्म भरून देता का? त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं, पण काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. जणू काही मी इतक्या हळू बोलले की त्याला समजलंच नाही. मग त्यानेच विचारलं, काय म्हणालात? तेव्हा मी पुन्हा म्हणाले, अहो मला हा फॉर्म भरून देता का? तो लगेच म्हणाला, होय भरून देतो की. मला खूप आनंद झाला. मी माझ्याकडचा फॉर्म आणि पेन त्याच्याकडे दिला. त्याने फॉर्म भरायला सुरुवात केली आणि माझं नाव वगैरे विचारू लागला. त्यासाठी मी माझं आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्याच्याकडेच दिलं. काही वेळातच त्याने फॉर्म पूर्ण भरून दिला. तो भरलेला फॉर्म माझ्याकडे देताच मी त्याला थँक्यू म्हणाले. तो सहजपणे म्हणाला, काही नाही काही नाही. नंतर मी बँकेत लाईनीत उभी राहिले. काही वेळाने माझा नंबर लागला आणि मी फॉर्म वगैरे जमा केलं. तेव्हा बँकेचे कर्मचारी म्हणाले, आता तुमचं KYC पूर्ण व्हायला 1 दिवस लागेल. पैसे काढायचे असतील तर उद्या या. मी थोडी नाराज झाले, पण काही करता येणार नव्हतं. शेवटी मी घरी परतले. घरी आल्यानंतर थोडी फ्रेश झाले, पण मला लक्षात आलं की बँकेतून परत येताना मी माझं पॅन कार्ड आणि आधार कार्ड आणलंच नाही. मी जी पिशवी घेऊन गेले होते त्यात पाहिलं, पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड नव्हतं. आता मात्र माझी भीती वाढली. त्यामुळे मी घाईघाईने लगेचच बँकेत पोहोचले आणि तिथे मी जिथे बसले होते आजूबाजूच्या लोकांना विचारू लागले की कोणाला माझं आधार कार्ड आणि पॅन कार्ड सापडलं का. पण कोणीच हो असं म्हणालं नाही. बँकेच्या क्लार्क कर्मचाऱ्यालाही विचारलं, त्यांनीही नकार दिला. ते म्हणाले, जर कोणाला मिळालं असतं तर त्यांनी ते परत केलं असतं. आत्ता माझ्या लक्षात आलं की ज्या माणसाने मला फॉर्म भरून दिला होता त्याला मी आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिलं होतं. कदाचित ते त्याच्याकडेच राहिलं असावं. काही वेळाने मी बँकेच्या मॅनेजरच्या केबिनमध्ये गेले आणि त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. तेव्हा मॅनेजर साहेब म्हणाले, ठीक आहे, जर ते उद्या आणून देतील तर ठीक आहे, नाहीतर मग उद्या आपण त्यांना कॉल करू. तुम्ही काळजी करू नका. मॅनेजरने मला समजावून सांगितल्यामुळे मला थोडा दिलासा वाटला आणि मी घरी परतू लागले. घरी येत असतानाच रस्त्यात मला मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्यामुळे मी तो उचलला नाही. काही वेळाने पुन्हा कॉल आला. आता मी कॉल उचलला आणि हॅलो बोलले. तिकडूनही हॅलो असा आवाज आला, पण आजूबाजूला गाड्यांची रहदारी असल्यामुळे आवाज काही व्यवस्थित येत नव्हता. त्यामुळे मी समोरच्या व्यक्तीला म्हणाले, थांबा, मी 2 मिनिटात फोन करते. कोण आहात तुम्ही? पण तो जोरजोराने काहीतरी बोलत होता. मला काहीच समजत नव्हतं. शेवटी मी फोन कट करून घरी आले. घरी पोहोचल्यावर मी त्या नंबरवर कॉल केला. तिकडून लगेचच फोन उचलला गेला. हॅलो हॅलो, कोण बोलत आहे? मी विचारलं. तिकडून उत्तर आलं, मी सुधीर बोलत आहे. सुधीर? कोण सुधीर? मी सुधीर, दुपारी बँकेत तुम्हाला KYC फॉर्म भरून दिला होता. अच्छा, हो तुम्ही आहात का? माझं आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुमच्याकडे राहिलं का हो? हो, चुकून माझ्याकडेच राहिलं आहे. माझ्याही ते लक्षात राहिलं नव्हतं. तुमचं नाव सावित्रीच ना? आधार कार्डवर तेच लिहिलं आहे आणि तुमचा नंबरही मला आधार कार्डवरूनच मिळाला. हो हो, माझंच आहे ते आधार कार्ड आणि पॅन कार्ड. बरं, काळजी करू नका. तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड माझ्याकडे सुरक्षित आहे. धन्यवाद. पण तुम्ही मला ते कधी परत देणार? सावित्री, बघा, आता मी घरी आलो आहे आणि मला थोडं काम आहे. त्यामुळे उद्या दुपारी 2 वाजता मी बँकेत येतो. चालेल का? हो हो, चालेल. एवढं बोलून त्यांनी फोन कट केला. आज संध्याकाळी मी बाहेर चक्कर मारायला गेले नाही. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हरवल्याचं टेन्शन होतं. त्यामुळे माझी बाहेर जाण्याची काही इच्छाच झाली नाही. संध्याकाळी नवरा घरी आला. माझा मुलगा रोहन देखील घरी आला. आम्ही तिघांनी एकत्र जेवण केलं. जेवण झाल्यानंतर झोपायला गेलो. मी रोहनला फारसा त्रास देत नसे, कारण तो अभ्यासात आणि भरतीच्या तयारीत व्यस्त असायचा. त्याने ठरवलं होतं की लवकरात लवकर पोलीस भरतीत सफल व्हायचं. तो हुशारही होता, त्यामुळे त्याच्या मेहनतीवर मला पूर्ण विश्वास होता. जेवण झाल्यावर रोहन काही वेळ बाहेर गेला. घरात मी आणि माझा नवरा दोघंच होतो. मी नवऱ्याला दुपारी झालेला प्रकार सांगितला, मात्र त्याला माझ्या गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. बरं बरं, एवढंच बोलून त्याने विषय संपवला. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजण्याच्या आधीच मी बँकेत पोहोचले. आजूबाजूला सगळीकडे पाहिलं, पण तो माणूस अजून आला नव्हता. मग त्याचीच वाट बघत मी तिथेच बसले. एक क्षण वाटलं की त्याला फोन करावा, पण मग मनात आलं, अचानक कसं काय फोन करावा.
एवढी ओळखही नाही. त्यांनी सांगितलं होतं ना, उद्या 2 वाजता येतो, म्हणजे तो नक्कीच येईल. 2 वाजता 5-10 मिनिटं उशीर होऊ शकतोच. मी बराच वेळ तिथे वाट पाहिली. 2:30 वाजले तरीही तो आला नाही. आता 3 वाजत आले तरीही तो आला नव्हता. शेवटी मी ठरवलं की त्याला फोन करायचाच. पिशवीतून माझा मोबाईल बाहेर काढला. कालच त्याचा नंबर मी सेव्ह करून ठेवला होता, त्यामुळे त्याच्या नंबरवर लगेच कॉल केला. काही वेळातच त्याने फोन उचलला. हॅलो, मी बँकेत तुमची वाट पाहत आहे. तुम्ही आज माझं आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यायला येणार होतात ना? मी विचारलं. तो म्हणाला, अरे सॉरी, माझ्या लक्षातच राहिलं नाही, पण मी लगेच येतो. थोड्याच वेळात 15-20 मिनिटात पोहोचतो, काळजी करू नका. मी पुन्हा काही वेळ वाट पाहिली. थोड्या वेळाने बँकेच्या मुख्य दारातून तो माणूस येताना दिसला. त्याला पाहून मला हायसं वाटलं. मी लगेच उठून उभी राहिल्या. तो आत आला आणि इकडे तिकडे पाहू लागला, कारण बँकेत बरीच गर्दी होती. मी हळूहळू चालत त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, आहो. तेव्हा त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. तो लगेच म्हणाला, सॉरी, लक्षात राहिलं नाही. मला उशीरही झाला, त्याबद्दल माफ करा. मी म्हणाले, अहो काही नाही, एवढं काही नाही. मग त्याने लगेच खिशातून आधार कार्ड, पॅन कार्ड काढलं आणि ते माझ्या हातात दिलं. आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतल्यानंतर मी म्हणाले, अहो, उलट मलाच सॉरी म्हणायला हवं. माझ्यामुळे तुम्हाला उगाचच बँकेत चक्कर मारावी लागली. तो म्हणाला, काही नाही सावित्रीजी, चालतं एवढं तेवढं. बरं चला, धन्यवाद, निघते मी. एवढं बोलून मी बँकेच्या मुख्य दारातून पायऱ्या उतरून बाहेर आले. तोही माझ्या मागोमाग बाहेर आला. तो लगेच आपल्या मोटरसायकलकडे गेला आणि त्यावर बसला. मीही आता निघाले आणि रस्त्याच्या कडेला चालत माझ्या घराकडे येऊ लागले. काही अंतर पार केलं तेवढ्यातच तो माझ्या मागून आला आणि त्याने अचानक माझ्या जवळ गाडी थांबवली. मी त्याच्याकडे पाहिलं. आता माहीत नाही त्याला काय सांगायचं होतं. तो म्हणाला, तुम्ही कुठे राहता? मी इकडेच राहते, आदर्शनगरमध्ये. अच्छा, मीही तिकडेच राहतो. चला, तुम्हाला घरापर्यंत सोडतो. अहो नको, कशाला उगाच त्रास तुम्हाला? मी संकोचाने म्हणाले, त्यात काय त्रास, मी तिकडे जातच आहे. चला, सोडतो तुम्हाला. आणि शिवाय माझ्यामुळेच तुम्हाला इथे यावं लागलं आहे. त्याने आग्रह केल्यामुळे मग मी त्याच्या मोटरसायकलवर मागे बसले. मी त्याच्यापासून थोडं अंतर ठेवून बसले होते. काही वेळातच त्याने गाडी आदर्शनगरमध्ये आणली आणि विचारलं, कुठे आहे तुमचं घर? घरापर्यंत सोडतो. नको, इथं जे कृष्ण मंदिर आहे ना, तिथे मला सोडलं तरी चालेल. बरं ठीक आहे. त्याने कृष्ण मंदिराजवळ गाडी थांबवली. मी खाली उतरले. उतरताना त्याला थँक्यू म्हटलं आणि हलकीशी स्माईल केली. त्यानेही गालातल्या गालात हलकीशी स्माईल केली आणि मग गाडी चालू करून पुढे निघून गेला. मी माझ्या घरी परतले. घरी आल्यानंतर थोड्या वेळाने मला लक्षात आलं की बँकेतून पैसे आणायचे होते, पण मी पैसे आणलेच नाहीत. आता स्वतःवरच राग यायला लागला. किती विसराळू स्वभावाची आहे मी. पण आता उशीर झाला होता, त्यामुळे ठरवलं की उद्याच बँकेत जाईन. नंतर मी माझ्या शिवणकामाला लागले. मी घरी ब्लाऊज वगैरे शिवायचे. ब्लाऊज शिवायला मला खूप आवडतं आणि वेगवेगळ्या डिझाईन्स बनवणंही मला सहज जमतं. एके दिवशी रविवार होता. त्या दिवशी माझ्या नवऱ्याला सुट्टी होती. सकाळी अंघोळ नाश्ता पाणी करून तो टेरेसवर उन्हात बसला होता. मी घरात भांडी धुवून स्वयंपाक करून सगळं आवरलं आणि नंतर धुतलेले कपडे वाळवण्यासाठी टेरेसवर गेले. पण जशी मी टेरेसवर गेले तसं माझ्या डोळ्यांसमोर एक वेगळंच दृश्य दिसलं. आमच्या शेजारी राहणाऱ्या सीमाताई गच्चीवर उभी होती आणि तिच्याजवळच गच्चीच्या एका लहानशा भिंतीवर माझा नवरा बसलेला होता. दोघं एकमेकांच्या खूप जवळ होते आणि काहीतरी बोलत होते. त्यांचे चेहरे आनंदी आणि हसरे होते. त्यांना माझ्या उपस्थितीची अजिबात जाणीव नव्हती. दोघे हळू आवाजात काहीतरी बोलत होते, त्यामुळे काय बोलत आहेत ते मला ऐकू येत नव्हतं. पण मी काही वेळ तिथेच उभी राहिले. बोलता बोलता अचानक सीमाताईने तिचा हात माझ्या नवऱ्याच्या मांडीवर ठेवला. त्यानेही तिचा हात हातात घेतला. दोघांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होतं की त्यांचं हे वागणं साधं नाही. त्यांच्या हावभावावरून आणि शरीर भाषेवरून कळत होतं की त्यांच्यात काहीतरी आहे. मला काही गैरसमज झाला नाही, तर मला पूर्ण खात्री पटली. माझ्या नवऱ्याचं आणि सीमाताईचं काहीतरी लफडं सुरू आहे. तेवढ्यात सीमाताईचं माझ्याकडे लक्ष गेलं. माझ्या हातात ओल्या कपड्यांची बादली होती. माझ्या नजरांचा अर्थ तिला लागला असावा. ती क्षणात सावध झाली
तिने माझ्या नवऱ्याचा हात झटकून टाकला आणि थोडी मागे सरकली. बाजूला एक झाडू पडलेला होता. तिने तो झाडू उचलला आणि खोटं खोटं झाडायला लागली. जणू काही ती आधीपासूनच काम करत होती. मी काहीही न बोलता पुढे गेले आणि कपडे दोरीवर वाळत घालू लागले. माझा नवरा तिथेच बसलेला होता. त्यानेही मला पाहिलं. सीमाताई आणि नवरा दोघेही माझ्याकडे पाहून खूपच अस्वस्थ झाले. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत होतं की ते खूपच लाजिरवाणे झाले आहेत. माझ्या नवऱ्याने लगेच खिशातून मोबाईल काढला आणि मुद्दाम कोणाला तरी फोन लावल्यासारखे दाखवले. पण मला कळले होते की मगाशी जे काही चालले होते ते चुकीचे होते. त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती की मी तिथे येईन. त्यामुळे ते अगदी बिनधास्त होते. नवरा फोनवर बोलण्याचे नाटक करत गच्चीवरून पायऱ्या उतरून खाली निघून गेला. सीमाताई तिथे झाडू मारत होती. मी मुद्दामच तिच्याकडे गेले आणि विचारले, काय करतेस? ती म्हणाली, काही नाही, गच्चीवर खूप कचरा झाला होता, तो झाडायला आले होते. मी तिला तिरकस नजरेने आणि रागीट चेहऱ्याने पाहिलं. ती पूर्णपणे घाबरली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. पण मी तिला काय बोलू हेच समजेना. काही वेळाने तीच म्हणाली, चला माझे झाले आहे, मी जाते. मी काही बोलायच्या आधीच ती पटापट जिना उतरून खाली निघून गेली. माझ्या संतापाचा कडेलोट झाला होता. माझी तळपायाची आग मस्तकात पोचली होती. पण संताप व्यक्त तरी कोणावर करू आणि कसा करू हेच कळेना. मला कल्पनाही नव्हती की माझा नवरा माझ्या पाठीमागे असे काही करत असेल. काही वेळाने मीही जिना उतरून खाली आले. घरात नवरा असेल अशी अपेक्षा होती, पण तो बाहेर गेला होता. दुपारी तो घरी परतला, पण माझ्याशी बोलला नाही. मात्र माझ्याने आता राहावेना. मला त्याला जाब विचारायचा होता. सकाळी गच्चीवर सीमाताईसोबत तो काय करत होता? संध्याकाळी जेवणाच्या वेळी मी, नवरा आणि माझा मुलगा रोहनही होता. रोहन समोर असल्यामुळे मी नवऱ्याला काहीच बोलले नाही. जेवण झाल्यावर नवरा झोपी गेला. त्यावेळीही मी काही बोलले नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन रनिंगसाठी बाहेर गेला होता. 8 वाजण्याची वेळ होती. तेव्हा मी नवऱ्याला अडवले आणि विचारले, बोला, तुम्ही काल सकाळी सीमाताईसोबत तिथे काय करत होतात? नवरा गोंधळला आणि म्हणाला, कुठे काय करत होतो? मी ठामपणे म्हणाले, हे बघा, माझ्याशी खोटं बोल नका, मी सर्व काही पाहिलं आहे. तो गडबडून म्हणाला, काय पाहिलं आहेस तू? मी संतापाने उत्तर दिलं, तुम्ही तिथे बसलेले होतात, सीमाताई तुमच्या जवळ होती आणि तुम्ही तिचा हात स्वतःच्या हातात घेतला होता. त्यावर तो अगदी चतुरतेने म्हणाला, असं काहीच नाही, मी तिथे बसलेलो होतो, यादव दादा वर आले होते आणि सीमाताई मला विचारत होती की माझं काम कसं चाललं आहे. मी फक्त शेजाराच्या नात्याने तिला 2 शब्द बोललो, यात काही चुकीचं नाही. त्याचे उत्तर खूप सांभाळून आणि हुशारीनं दिलेलं होतं. त्यामुळे मला त्याला काहीच बोलता आले नाही. काय बोलावे हेच सुचेना. त्या क्षणी मी गप्प राहिले आणि तो विषय तिथेच थांबला. पण आता मला काही प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. माझा नवरा माझ्याशी असं का वागतो? तो कधीच बायकोच्या नात्याने माझ्याजवळ येत नाही, प्रेमाने 2 शब्दही बोलत नाही. याचं उत्तर आता स्पष्ट होतं. त्याच्या आयुष्यात कुणीतरी दुसरी आहे, म्हणूनच त्याने मला त्याच्यापासून एवढं लांब ठेवलं आहे. दिवस असेच पुढे जात होते. एकदा 26 जानेवारी म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक दिन होता. त्या दिवशी सकाळीच माझ्या मोबाईलवर बरेच शुभेच्छा संदेश आले. त्यातच एक मेसेज त्या युवकाचाही होता, ज्याने मला आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँकेत आणून दिले होते. त्याचा मेसेज उघडून पाहिला तर त्याने एक फोटो पाठवला होता आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मीही त्याला उत्तर म्हणून शुभेच्छा दिल्या. काही वेळाने त्याचा पुन्हा मेसेज आला. रिप्लायमध्ये त्याने विचारले, कशा आहात? काही क्षण मला कळेना की काय उत्तर द्यावे, पण त्याने इतक्या आपुलकीने विचारले होते की उत्तर देणे भागच होते. त्यामुळे मी लिहिले, मी ठीक आहे, आनंदी आहे, तुम्ही कसे आहात? त्यानेही लगेच रिप्लाय केला, मी देखील छान आहे. पुढे त्याने विचारले, नाश्ता झाला का? तब्येत कशी आहे? बाकी सर्व ठीक आहे का? मी त्याच्या सगळ्या प्रश्नांना रिप्लाय दिला आणि काही गोष्टी त्यालाही विचारल्या. पण मला वाटत होते की जास्त बोलणे योग्य नाही. त्यामुळे थोडा वेळ बोलल्यानंतर मी बाय असा रिप्लाय करून टेक केअर असा मेसेज पाठवला. मी मेसेज बघितले आणि फोन बाजूला ठेवून दिला. आता मी विचारात पडले होते, पण काहीतरी वेगळेच वाटत होते. अचानक त्याने माझी अशी विचारपूस का केली? काही वेळाने मी पुन्हा मोबाईल घेतला आणि त्याने पाठवलेले मेसेज परत एकदा वाचले. माहीत नाही का
पण मला त्याचे मेसेज पुन्हा वाचण्याची इच्छा झाली होती. त्याने व्हॉट्सॲपला डीपीला एक फोटो ठेवला होता. सहजच मी तो फोटो झूम करून पाहिला. दिसायला तो देखणा होता, पण तेव्हा मला स्वतःलाच अस्वस्थ वाटले आणि मी लगेच मोबाईल बंद करून बाजूला ठेवला. एके दिवशी सोमवार असल्याने उपवासाच्या निमित्ताने मी महादेवाच्या मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी गेले होते. मंदिरात पोहोचल्यावर पूजा केली, दर्शन घेतले आणि थोडा वेळ बाहेर पायरीवर येऊन बसले. मंदिराचे वातावरण खूपच शांत आणि प्रसन्न होते. मी नेहमी सोमवारच्या दिवशी मंदिरात जाते आणि तिथे थोडा वेळ बसल्यावर मनाला विलक्षण समाधान वाटते. तिथे बसल्यावर माझं लक्ष समोर गेलं आणि अचानक मला तोच युवक सुधीर दिसला. कदाचित तोही दर्शनासाठी आला असावा. आमची नजरानजर झाली आणि तो हलकसा हसला. मीही त्याच्याकडे पाहून हसले. त्याने चप्पल काढली आणि मंदिरात दर्शनासाठी गेला. काही वेळाने तो बाहेर आला आणि जिथे मी बसले होते तिथे येऊन बसला. मला आता निघायचं होतं. तेवढ्यात त्याने विचारलं, कशी आहेस? तब्येत बरी आहे ना? होय, माझी तब्येत छान आहे. तुमची कशी आहे? मीही छान आहे. त्याच्याकडे एक पिशवी होती. त्याने त्यातून एक बॉक्स काढला आणि पेढ्यांचा प्रसाद पुढे केला. तो मला म्हणाला, घ्या प्रसाद. प्रसादाला नाही कसं म्हणणार, म्हणून मी त्या बॉक्समधून एक पेढा घेतला. त्याने लगेच बॉक्स परत बंद करून पिशवीत ठेवला. मी पेढा हातातच धरून ठेवला होता. तेव्हा तो हसत म्हणाला, अहो खाऊन टाका, नाहीतर हात चिकट होईल. बघ मी तो प्रसाद खाऊन टाकला. थोड्या वेळाने मी उठले आणि तोही उभा राहिला. आम्ही दोघं मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आलो. त्याने आपली गाडी सुरू केली आणि माझ्याकडे पाहून म्हणाला, चला येतो मी. मी फक्त मान हलवली आणि माझ्या घरच्या रस्त्याला लागले. घरी आल्यावर मी माझ्या शिवणकामाला लागले. आज 2 बायकांनी नवीन ब्लाऊज शिवायला आणले होते. ते थोडे फॅशनेबल असल्यामुळे आज मला दिवसभर काम करावे लागणार होते. फॅशनेबल ब्लाऊज शिवायचे म्हटल्यावर खूप बारकाईने आणि वेळखाऊ काम करावे लागते. त्यामुळे त्यात बराच वेळ जातो. दिवसभर ब्लाऊजचं काम केल्यामुळे मी दमले होते. संध्याकाळी फक्त खिचडीच बनवली आणि लवकरच बेडवर जाऊन झोपले. तसंही नवऱ्यात आणि माझ्यात जास्त काही बोलणं होत नसे. मला खूप इच्छा असायची, पण त्याला मात्र माझ्यासोबत बोलण्यात फारसा रस नव्हता. हे मला कळून चुकले होते. बाकीच्या जवळकीच्या गोष्टी तर सोडूनच द्या. रात्रीचं काम आवरलं की आपलं आपलं झोपायचं, हा रोजचाच नियम झाला होता. मी सगळे प्रयत्न करून पाहिले. नवऱ्यासाठी छान छान स्वयंपाक करायचे, त्याला आवडणारे पदार्थ बनवायचे, त्याचे कपडे इस्त्री करून ठेवायचे. घरात आल्यावर त्याला जे प्रोग्राम आवडतात तेच टीव्हीवर लावायचे आणि इच्छा नसतानाही त्याच्यासोबत ते प्रोग्राम पाहत बसायचे. नवऱ्याच्याकडच्या नातेवाईक पाहुणे आले की त्यांच्याशी चांगले वागा, त्यांना चांगले पदार्थ करून खाऊ घाला. जरी ते त्या लायकीचे नसले तरीही त्यांचा मान सन्मान करा. एकदा दुपारच्या वेळी मी घराच्या वाट्यावर बसले होते. मोबाईल जवळच होता. अचानक मोबाईलचा मेसेज आल्याचा आवाज आला. मी उत्सुकतेने मोबाईल उघडून पाहिले तर सुधीरचा मेसेज होता. अगं बाई, यांनी कशाला मेसेज केला असेल, अशी पहिलीच प्रतिक्रिया मनात आली. मेसेज उघडून पाहिले तर त्यात फक्त गुड आफ्टरनून असं लिहिलेलं होतं. मग मीही साधाच रिप्लाय दिला, गुड आफ्टरनून. यानंतर त्यांनी लगेच माझी विचारपूस करायला सुरुवात केली आणि काही वेळातच फोनही केला. मी काही वेळ त्यांचा कॉल उचलला नाही. तेव्हा त्यांनी मेसेज करून विचारले, बिझी आहात का? मी नाही असे उत्तर दिल्यावर त्यांनी पुन्हा कॉल केला. आता मात्र मला त्यांचा कॉल उचलावा लागला. मी कॉल उचलताच तिकडून लगेच आवाज आला, कशा आहात? मी बोलले, मी छान आहे, तुम्ही कसे आहात? ते म्हणाले, मीही छान आहे. मग आमचं पुढचं बोलणं सुरू झालं. काही महत्त्वाचं नव्हतं, साधंच इकडचं तिकडचं बोलणं. ते सतत काही ना काही विषय काढत होते आणि बोलणं लांबवत होते. त्यांचा स्वभाव चांगला असल्यामुळे आणि त्यांचं बोलणंही अतिशय साधं व सौम्य असल्यामुळे मला काही विचित्र वाटलं नाही. ते काहीही गैर बोलत नव्हते, फक्त एक साधं माणुसकीचं नातं म्हणून संवाद साधत होते. त्यामुळे मलाही त्यांच्याशी बोलणं योग्य वाटलं. थोडा वेळ बोलणं झाल्यावर मी फोन कट केला. माझ्या मनात विचार आला की हा माणूस मला असा फोन का करत असेल? काही काम नसताना समोरून मेसेज का पाठवत असेल बरं? माझ्याबद्दल त्याच्या मनात काही वेगळं तर नाही ना? असे विचार मनात येऊ लागले. पण त्याच्या बोलण्यावरून तसं काही वाटत नव्हतं. त्याच्या शब्दांत किंवा वागण्यात काहीही गैर वाटत नव्हतं.
की ज्यामुळे तो माझ्याबद्दल वाईट विचार करतोय असं वाटावं. माझं एक मन म्हणत होतं की त्याच्याशी बोलू नये. उगाच परक्या व्यक्तीशी काही काम नसताना बोलण्याचं काही कारण नव्हतं. तरीही जेव्हा तो मेसेज करायचा तेव्हा मी त्याच्या मेसेजला रिप्लाय द्यायचे. माझा मुलगा पुण्याला पोलीस भरतीसाठी गेला होता. तो लेखी परीक्षेत पास झाला आणि शारीरिक चाचण्यांमध्येही उत्तीर्ण झाला. अखेर निकाल लागला आणि पोलीस भरतीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. रोहन फक्त 21 वर्षांचा होता. त्याला 10वी अपयश आलं होतं, पण त्यामागचं कारण वेगळंच होतं. तेव्हा तो खूप आजारी पडला होता. मात्र एवढ्या कमी वयात तो पोलीस झाला. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. आमच्या नातेवाईकांनी त्याचं खूप कौतुक केलं. तो आता ट्रेनिंगसाठीही गेला होता. काही नातेवाईक म्हणत होते, तुम्ही त्याला अजून पुढे शिकू दिलं असतं तर तो नक्कीच मोठ्या पदावर जाऊ शकला असता. पोलीस व्हायला अजून त्याचं वय झालं नव्हतं. तो अजून चांगली संधी मिळवू शकला असता. पण ठीक आहे, पोलीस होणंही सगळ्यांना शक्य होत नाही. काही नातेवाईक त्याचं कौतुकही करत होते. तसं पाहिलं तर रोहनलाही पुढे शिकून स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छा होती. पण माझा आणि नवऱ्याचा विचार असा होता की पुढे काही झालं नाही तर सध्या मिळालेली पोलीसची नोकरीही हातातून जाईल. त्यामुळे आम्ही त्याला पोलीस सेवेसाठी होकार द्यायला प्रवृत्त केलं. आम्ही त्याला सांगितलं, जर तुला अजून पुढे शिकायचं असेल किंवा दुसऱ्या काही परीक्षा द्यायच्या असतील तर तू करू शकतोस, पण सध्या हातात आलेली नोकरी गमावू नकोस. माझा मुलगा माझ्या शब्दाच्या पलीकडे नव्हता. त्याने आमचं म्हणणं मान्य केलं आणि मग तो ट्रेनिंगला निघून गेला. पण इकडे घरी मुलगा रोहन नसल्यामुळे माझा नवरा माझ्यासोबत अधिकच वाईट वागू लागला. कधी कधी तो उगाचच माझ्याशी भांडायचा, कटकट करायचा, तेही काहीही कारण नसताना. माझी काही चूक नसतानाही तो वाईट वागायचा आणि यामुळे मला खूप वाईट वाटायचं. आता मी मात्र त्याच्यावर लक्ष ठेवायला लागले होते. तो बाहेर कुठे जातो का, कोणासोबत काही चाललं आहे का, पण तसं काही जाणवत नव्हतं. मात्र आमच्या शेजारी राहणाऱ्या सीमाताई आणि माझ्या नवऱ्यामध्ये काहीतरी आहे याची मला मोठी शंका होती. कारण कधीही काही काम नसतानाही सीमाताई मुद्दामच आमच्या घरी यायची. इकडे तिकडे वेळ घालवायची आणि नवऱ्यासोबत गप्पा मारायची. काही वेळा मला ते गच्चीवर एकत्र बोलतानाही दिसायचे. पण नवऱ्याला मी काय बोलणार, त्याला हे कसं समजवायचं? तो त्याच्या मनाचा मालक. पण तसं पाहिलं तर फक्त कुणी एकमेकांशी बोललं यावरूनच त्यांच्यावर संशय घेणं योग्य नाही. स्त्री पुरुष एकमेकांशी बोलले म्हणून त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी अनैतिक आहे असेही सिद्ध होत नाही. पण तरीही मनात काहीतरी सलत होतं. अधूनमधून मला सुधीरचे मेसेज यायचे. कधी कधी तो फोनही करायचा. मी सोमवारच्या दिवशी मंदिरात जायचे आणि तिथे तो मला हमखास भेटायचा. कदाचित त्याची आणि माझी मंदिरात येण्याची वेळ एकच असायची. मला कधी कंटाळा आला, वाईट वाटायला लागलं किंवा मन उदास झालं तर मी स्वतःहून सुधीरला फोन करायची आणि त्याच्यासोबत थोडा वेळ बोलायची. आमचं बोलणं साधंच असायचं, काहीही गैर नव्हतं. फक्त माणुसकीच्या नात्याने आम्ही एकमेकांची विचारपूस करायचो. पण सुधीर नेहमी म्हणायचा, सावित्री, तुम्ही मनात काहीतरी दुःख लपवत आहात. तो मला सांगायचा, एका मित्राच्या नात्याने तुम्हाला सांगू शकतेस. तुझ्या मनात काही असेल, तुझं सुखदुःख माझ्यासोबत शेअर करू शकतेस. सावित्री, कोणाला तरी आपल्या मनातलं सांगितलं की मन हलकं होतं. पण माहीत नाही का, माझ्याने स्वतःबद्दल त्याला काय कुणालाच काही सांगितलं जात नव्हतं. माझ्या आयुष्यात अनेक समस्या आणि दुःख होतच आणि आहे, जे कोणासोबत तरी शेअर करावं अशी इच्छा होते माझी. पण ते सांगायची, कोणाजवळ मन मोकळं करण्याची हिंमतच होत नाही. एकदा माझ्या आईचा फोन आला. फोनवरच आईने सांगितलं की वडिलांची तब्येत खूपच खराब आहे आणि त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं आहे. हे ऐकल्यावर मी घाईघाईने वडिलांना पाहण्यासाठी माहेरी गेले. माझ्या गावातीलच दवाखान्यात त्यांना दाखल केलं होतं. त्यांच्या तब्येतीची परिस्थिती गंभीर होती. तात्काळ ऑपरेशन करण्याची गरज होती, पण त्यासाठी मोठी रक्कम लागणार होती. आईकडे एवढे पैसे नव्हते. माझे भाऊ त्यांच्या संसारातच मग्न होते. त्यांनी मदत म्हणून फक्त 2-2 हजार रुपये दिले. पण ऑपरेशनसाठी लागणाऱ्या रकमेच्या तुलनेत ते अपुरे होते. आई खूप टेन्शनमध्ये आली होती. त्यावेळी मी नवऱ्याला फोन करून विचारलं, वडिलांची तब्येत खूपच खराब आहे, ऑपरेशनसाठी पैसे लागणार आहेत.
काही मदत करू शकशील का? पण माझ्या नवऱ्याने सरळ नकार दिला. एवढंच नाही तर तो वडिलांना भेटायलाही आला नाही. मला खूप वाईट वाटलं. आईच्या आग्रहामुळे आणि वडिलांची प्रकृती अजूनही ठीक नसल्यामुळे मी काही दिवस माहेरी राहायचं ठरवलं. इकडून तिकडून पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही पूर्ण रक्कम उभी राहू शकत नव्हती. माझ्या नवऱ्याकडे बँकेत पैसे होते, पण तरीही त्याने मदत करायला नकार दिला. त्याचवेळी दवाखान्यात असताना माझ्या मोबाईलवर सुधीरचा कॉल आला. तो सोमवारचा दिवस होता. सकाळची वेळ होती. मी फोन उचलला. त्यांनी विचारलं, सावित्री, आज मंदिरात दिसलात नाही, तुम्ही दर्शनाला आला नाहीत का? अहो नाही, मी माहेरी आली आहे. अच्छा, हो का? माहेरी काही विशेष काम होतं का? अहो, माझे वडील दवाखान्यात ॲडमिट आहेत. त्यांची तब्येत खूप खराब आहे, म्हणून मी इथे आले आहे. हे ऐकून त्याला वाईट वाटलं. त्यांनी सहानुभूतीही व्यक्त केली. काही वेळा मी बोललो. त्यानंतर मग मी फोन कट केला. दवाखान्यात डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की लवकरात लवकर पैसे जमा करा. हे ऐकून माझ्या मनात कल्पना आली. आपण सुधीरकडे पैसे मागावेत का? पण त्याच्याकडे पैसे आहेत की नाही हे मला ठाऊक नव्हतं. मात्र एवढं माहीत होतं की तो बिझनेस करतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आता मला खूप गरज होती, त्यामुळे मी त्याला विचारायचं ठरवलं. खूप विचार केल्यानंतर शेवटी मी सुधीरला कॉल केला. त्याने कॉल उचलला. सुरुवातीला थोडं सामान्य बोलणं झाल्यानंतर मी म्हणाले, अहो सुधीर, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. हो सावित्री, बोला ना, काय आहे? मी थोडीशी गोंधळले. गोष्ट थोडी वेगळी आहे, त्यामुळे कसं सांगू हेच कळत नाही. तेव्हा सुधीर म्हणाला, अहो टेन्शन घेऊ नका, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मोकळं सांगा. मी तुमच्या घरचाच माणूस आहे असं समजा. त्याचं ते बोलणं ऐकून मी थोडी हिंमत एकवटली आणि सांगायला सुरुवात केली. सुधीर, तुम्हाला माहीतच आहे की माझे वडील दवाखान्यात ॲडमिट आहेत. डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशन करण्यास सांगितलं आहे, पण ऑपरेशनसाठी पैसे कमी पडत आहेत. सुधीरने लगेचच उत्तर दिलं, अहो काळजी करू नका, माझ्याकडे पैसे आहेत. किती लागणार आहेत ते सांगा. मी थोडी संकोचातच म्हणाले, पैसे थोडे जास्त लागणार आहेत, 1,00,000 रुपये. सुधीर काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही, माझ्याकडे आहेत पैसे, मी पाठवून देतो. तुम्ही फक्त तुमचे बँक डिटेल्स मला पाठवा. काही वेळ विचार केला की बँक तपशील पाठवावेत की नाही, पण मला गरज होती. वडिलांचे ऑपरेशन करायचे होते, त्यामुळे मी सुधीर यांच्या व्हॉट्सॲपवर माझ्या बँकेच्या पासबुकचा फोटो काढून पाठवला. काही वेळातच माझ्या मोबाईलवर मेसेज आला. त्यांनी 1,00,000 रुपये ट्रान्सफर केले होते. मी त्यांना फोन करून आभार मानले आणि सांगितले, तुमचे पैसे लवकरच परत करेन. तेव्हा ते म्हणाले, अहो सावित्री, काही घाई नाही, आरामात पैसे परत करा, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या वडिलांवर लक्ष द्या आणि अजून काही गरज भासली तर मला कधीही फोन करा. त्यांचे शब्द ऐकून माझे डोळे भरून आले. त्यांनी इतक्या आत्मीयतेने मदत केली होती की त्यांच्या उपकारांचे चीज कसे करावे हेच मला कळत नव्हते. मी त्यांना थँक्यू म्हणत फोन कट केला. मी ते पैसे दवाखान्यात जमा केले आणि वडिलांचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले. काही दिवसांतच त्यांची तब्येत सुधारली आणि मी सासरी परत आले. सासरी आल्यानंतर काही दिवसांनी मी सुधीर यांना फोन केला आणि सांगितले, बघा, तुम्ही मदत केली त्यामुळे माझ्या वडिलांचे ऑपरेशन वेळेवर होऊ शकले. आता त्यांची तब्येत बरी आहे. त्यानंतर अधूनमधून माझे आणि सुधीर यांचे बोलणे होऊ लागले. त्यांचा स्वभाव खूपच चांगला होता. ऐनवेळी त्यांनी मला एवढी मोठी मदत केली होती, त्यामुळे माझ्या मनात त्यांचा आदर आणखीनच वाढला. एकदा संध्याकाळी 4 वाजता मी भाजी घेण्यासाठी बाजारात गेले होते. भाजी घेत असताना अचानक माझी नजर सुधीर यांच्यावर पडली. त्यांनी मला पाहिले आणि मी त्यांना पाहिले. बरेच दिवस झाले होते आम्ही एकमेकांना भेटलो नव्हतो, त्यामुळे ते मला पाहून खूप आनंदित झाले आणि मलाही त्यांना भेटून खूप आनंद झाला. थोडा वेळ आम्ही तिथेच उभे राहून गप्पा मारत होतो. तेव्हा सुधीर म्हणाले, चला ना सावित्री, माझ्या घरी. माझं घर इथून जवळच आहे. त्यांच्या घरी जाण्याचे काही कारण नव्हते, पण त्यांनी इतक्या आपुलकीने आग्रह केला की म्हणाले, बरं ठीक आहे. मग आम्ही भाजीपाल्याच्या पिशव्या घेऊन त्यांच्या घरी गेलो. त्यांचे घर खरोखरच जवळ होते. आम्ही दोघे त्यांच्या घराजवळ पोहोचलो. जेव्हा मी त्यांच्या घरापाशी थांबले आणि त्यांनी सांगितले, हे माझं घर आहे, तेव्हा मी अवाक झाले. त्यांचे घर नव्हे तर एक भला मोठा
आलिशान बंगला होता. गेट उघडून आम्ही मुख्य दरवाजातून आत गेलो. मी घरात प्रवेश करताच आजूबाजूला पाहतच राहिले. त्यांचे घर खूप भव्य. घरामध्ये सुंदर सजावटीच्या वस्तू होत्या. एखाद्या श्रीमंत व्यापाराचे किंवा मोठ्या बिझनेसमनचे घर असावे तसेच त्यांचे घर भासत होते. सुधीर यांनी मला सोफ्यावर बसायला सांगितलं. मी बसले, पण आश्चर्यचकित होऊन आजूबाजूला पाहू लागले. तेवढ्यात सुधीर माझ्यासाठी पाणी घेऊन आले. थोडा वेळ आम्ही तिथेच बसून गप्पा मारत होतो. आता मात्र माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. ते घरात एकटेच आहेत, मग त्यांच्या घरातील इतर मंडळी कुठे गेली असतील? थोड्या वेळाने मी त्यांना विचारले, काय झालं? तुमच्या घरातील लोक कुठे आहेत? तुमची बायको, मुलं? तेव्हा ते थोडेसे हसले आणि म्हणाले, ते सर्व गावाला गेले आहेत. त्यांनी हे सांगताच मी क्षणभर थोडी अस्वस्थ झाले. घरात ते एकटेच आहेत हे ऐकून मला थोडी भीती वाटली. पण आतापर्यंत मी सुधीर यांना चांगले ओळखत होते. त्यांचा स्वभाव चांगला होता, त्यामुळे त्यांच्याकडून काही धोका नाही याची मला जाणीव झाली आणि मी निर्धास्त झाले. थोड्या वेळाने आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. बोलता बोलता मी म्हणाले, चला सुधीरजी, मला उशीर होईल, मी निघते आता. ते लगेच म्हणाले, हो हो नक्कीच, तुम्ही माझ्या घरी आलात याबद्दल धन्यवाद. मी हसून म्हणाले, तुम्ही मला तुमच्या घरी बोलवल्याबद्दल तुमचे आभार. मी निघण्याच्या वेळेस त्यांना सांगितले, अहो सुधीरजी, तुमचे पैसे लवकर परत करण्याचा मी प्रयत्न करेन. ते हसून म्हणाले, अहो अजिबात काळजी करू नका, एवढी काही घाई नाही. आणि आता सध्या मला पैशांची गरजही नाही. तुम्ही जेव्हा परत कराल तेव्हा चालेल, अजिबात टेन्शन घेऊ नका पैशाचं. त्यांच्या या शब्दांनी मला आणखी दिलासा वाटला. मग मी त्यांचा निरोप घेतला. दिवस असेच पुढे जात होते. माझ्या मुलाचे ट्रेनिंग चांगल्या प्रकारे सुरू होतं आणि माझा शिवणकामाचा व्यवसायही व्यवस्थित चालू लागला. त्यामुळे सगळं काही ठीक होतं. आईकडे पैसे आल्यामुळे तिने मला 50,000 रुपये दिले. ते मी सुधीर यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि त्यांना कळवले, तुमचे उरलेले 50,000 रुपये मी लवकरच परत करेन. एके दिवशी रविवार होता. सकाळी 11-12 वाजताची वेळ होती. तेव्हा माझ्या फोनवर सुधीर यांचा कॉल आला. ते विचारू लागले, काय मग सावित्री, आज काय करत आहात? मी हसून म्हणाले, काही नाही, निवांत आहे. त्या दिवशी रविवार असल्यामुळे माझ्या नवऱ्याला सुट्टी होती, पण तो त्याच्या मित्रांसोबत ट्रिपला गेला होता. सुधीर फोनवर म्हणाले, अहो सावित्री, आज खूप बोर होतंय. मी हसून म्हणाले, मग काय करायचं, बोर होतंय तर डान्स करा. त्यावर ते हसले आणि म्हणाले, असं काही नाही, तुम्ही माझ्या घरी या, मस्त दुपारी निवांत जेवण करूया. मी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले, ठीक आहे चालेल, मी घरात एकटीच आहे, मलाही बोर होतंय. तेव्हा त्यांनी सांगितले, ठीक आहे 3 वाजता या, मी बाहेरून मस्त जेवण मागवतो. मी म्हणाले, नाही हो, बाहेरचं कशाला, मीच काहीतरी बनवते किंवा माझ्या घरून जेवण घेऊन येते. पण सुधीर लगेच म्हणाले, सावित्री, तसं नाही चालणार, ही पार्टी माझ्याकडून आहे, त्यामुळे जेवणही माझ्याकडूनच राहील. तुम्ही फक्त 3 वाजता पोहोचा, बाकी सगळी सोय मी करून ठेवतो. काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. फोन ठेवला. पण आता माझ्या मनात वेगवेगळे विचार यायला लागले. सुधीर यांनी मला अचानक त्यांच्या घरी का बोलावलं असेल? त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही वेगळंच तर चाललं नाहीये ना? पण खरं काय आहे ते फक्त त्यांनाच माहीत. मी छानपैकी साडी नेसली आणि त्यावर मॅचिंग रंगाचा बॅकलेस ब्लाऊज घातला. हलका फुलका मेकअपही केला. पण मला कळत नव्हतं की मी नक्की का सजते आणि कोणासाठी. 2:30 वाजले आणि अचानकच माझे पाय स्वतःहून सुधीर यांच्या घराकडे वळले. जात असताना त्यांच्याकडून फोन आला. ते म्हणाले, येत आहात ना? मी हसून म्हणाले, होय होय येत आहे. मी 3 वाजण्याआधीच त्यांच्या घरी पोहोचले. त्यांच्या घराचे मोठे गेट समोरून उघडेच होते. मी गेटमधून आत गेले आणि दरवाजापाशी पोहोचले. जणू काही ते माझीच वाट पाहत होते. मी पोहोचताच त्यांनी लगेच दरवाजा उघडला. मला पाहून ते खूप आनंदी झाले. मलाही त्यांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी हसतच मला घरात बोलावलं. मी घरात जाऊन बसले, पण काहीतरी वेगळंच जाणवत होतं. मग आम्ही एकमेकांची विचारपूस करू लागलो. मी हसून म्हणाले, काय झालं सुधीरजी, आज अचानकच पार्टीच्या मूडमध्ये आलात? पण हे बघा, जेवण वगैरे ठीक आहे, पण जर तुम्ही माझ्यासोबत दारू पिणार असाल तर मी आधीच सांगते, मला तसं काही आवडत नाही. त्यावर ते लगेच म्हणाले, अहो सावित्री, असं काय बोलताय? गैरसमज करून घेऊ नका. आपण फक्त मस्त जेवण करूया,
दोघं सोबत. मला जर दारू पार्टी करायची असती तर मी माझ्या पुरुष मित्रांसोबत केली असती ना. गैरसमज करून घेऊ नका ना प्लीज. मी त्यांच्या या उत्तरावर थोडी हसले. बरं ठीक आहे, कळालं. तेवढ्यात ते म्हणाले, हे बघा, मी खास पार्सल मागवलं आहे, थांबा मी ते आणतो. ते लगेच त्यांच्या घराच्या किचनमध्ये गेले. त्यांचे घर खूप मोठं आणि सुंदर होतं. मी आजूबाजूला पाहत राहिले. भव्य, सुशोभित आणि श्रीमंती थाटाचं. थोड्या वेळाने ते हॉलमध्ये परत आले. त्यांच्या हातात काही पिशव्या होत्या. त्यांनी त्या टेबलावर ठेवल्या आणि त्यातून जेवणाचे पार्सलचे बॉक्स काढू लागले. ते हसतच म्हणाले, तुम्ही फक्त सांगा तुम्हाला जेवणात काय आवडतं. मी म्हणाले, तसं काही नाही, मला काहीही चालतं, भूक लागल्यावर काहीही खाते मी. हे ऐकून ते परत हसले. मग आम्ही मस्त जेवणासाठी तयारी करू लागलो. बरं झालं सावित्रीजी, आज सकाळी मी व्यवस्थित जेवलो नाही, त्यामुळे मला खूप भूक लागली आहे. आज तुमच्यासोबत मस्त पोट भरून जेवतो. तुम्हालाही भूक लागली आहे ना. मी काहीच बोलले नाही, फक्त थोडंसं लाजले. आता त्यांनी जे पार्सल आणले होते ती पाकिटं उघडली. मग घरातून ताटं आणि प्लेट्स आणल्या आणि स्वतःच्या हाताने दोघांसाठी मस्तपैकी जेवण वाढलं. त्यांनी एक ताट अगदी व्यवस्थित सजवून माझ्या हातात दिलं आणि म्हणाले, चला सुरू करा. माझ्या ताटात त्यांनी भरपूर पदार्थ वाढले होते. 2-3 प्रकारच्या भाज्या, त्यासोबत सलाड, श्रीखंड, लोणचं, पापड आणि अजून बरेच काही. आम्ही दोघांनीही मस्त पोट भरून जेवण केलं. त्यानंतर त्यांनी फ्रीजमधून थम्सअपची बाटली काढली आणि एका ग्लासमध्ये मला थम्सअप ओतून दिलं. पण मी थम्सअप फारशी पित नाही, त्यामुळे मी फक्त 2च घोट घेतले. बराच वेळ गप्पा मारत आम्ही जेवण संपवलं. आम्ही दोघांनी एकमेकांसोबत खूप मोकळ्या गप्पा मारल्या. माझ्या मनात एक विचार येत होता, त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल विचारावं का. मी जेव्हा इथे आले तेव्हाही त्यांच्या बायको किंवा मुलं घरात नव्हती आणि आताही त्यांची कुठेच चाहूल नव्हती. पण त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल विचारून मी त्यांना नाराज करू शकते असं मला वाटलं. त्यामुळे मी काहीही विचारलं नाही, फक्त त्यांच्या बोलण्यात गुंग झाले. असं एका परपुरुषासोबत त्याच्या घरी येणं, त्याच्यासोबत जेवण करणं, मनमोकळ्या गप्पा मारणं, हे सगळं मला थोडंसं असामान्य वाटत होतं. पण सुधीर यांचा स्वभाव खरोखरच खूप मोकळा आणि मनमिळाऊ होता. त्यांच्या बोलण्यात एक वेगळं आकर्षण होतं. जणू काही त्यांच्या शब्दांमध्ये आणि वागण्यात एक जादू होती. त्यांच्याकडून कायमच एक आपुलकी जाणवायची. असं वाटायचं की ते माझ्या अगदी जवळचे आहेत. थोड्या वेळाने ते म्हणाले, चला सावित्री, आमच्या घराच्या वरच्या रूममध्ये एक मोठा फिशपॉट आहे, तुम्हाला दाखवतो. मी मान हलवली आणि मग आम्ही दोघं जिना चढून त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेलो. एका रूममध्ये मोठा फिशपॉट ठेवलेला होता. त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे मोठमोठे मासे इकडे तिकडे फिरत होते. ते पाहून मन अगदी प्रसन्न झालं. एक खूप सुंदर दृश्य होतं. मी कौतुकाने म्हणाले, अहो सुधीर, हा एवढा सुंदर फिशपॉट आहे, मग तुम्ही तो मुख्य रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये का नाही ठेवला. त्यावर ते थोडं शांत झाले आणि म्हणाले, हो, खरं तर हा फिशपॉट खाली हॉलमध्ये ठेवायला हवा होता, पण त्यामागे एक मोठं कारण आहे. ते मात्र मी तुम्हाला आत्ताच सांगू शकत नाही, तुम्ही समजून घ्या. हे सांगताना त्यांचा चेहरा थोडा नाराज झाला. त्यामुळे मी पुढे काहीच विचारलं नाही. आम्ही दोघं तिथेच उभे राहून फिशपॉटकडे पाहू लागलो. त्या क्षणी आम्ही एकमेकांच्या अगदी जवळ होतो. मी अगदी एका ठिकाणी स्तब्ध उभी राहून माशांच्या हालचाली पाहू लागले. ते कसे इकडे तिकडे जात होते. काही नर आणि काही मादी मासे होते. नर आणि मादी मासे एकमेकांच्या जवळ येत, हलकीशी टक्कर देत आणि परत दूर जात. त्यांचं खेळणं पाहून मला खरंच असं वाटत होतं की त्यांच्याकडे पाहतच राहावं. मी मंत्रमुग्ध होऊन त्यांची हालचाल न्याहाळत होते. तेव्हा अचानक सुधीर यांनी त्यांच्या बोटांचा स्पर्श माझ्या कमरेवर केला आणि हलकेच बोट फिरवत त्यांनी मला उचलून घेतलं. मी खूप दचकले, कारण मी बेसावध होते. त्यांनी असं अचानक केल्यावर मी घाबरून पटकन त्यांच्या दिशेने पाहिलं. ते हसत म्हणाले, काय झालं, घाबरलात ना. मी अजूनही थोडी घाबरलेलीच होते आणि म्हणाले, होय घाबरले, असा अचानक स्पर्श केला म्हणून. ते मात्र हसायला लागले. त्यांना हसताना पाहून मीही थोडीशी हसले आणि न कळतच लाजले. थोड्या वेळाने त्यांचं लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं. मी हळूच त्यांच्या हातावर एक बारीक चिमटी घेतली आणि दुसरीकडे पाहिलं. जणू काही झालंच नाही, पण ते दचकलेच नाही. उलट हसायला लागले आणि म्हणाले, नाही नाही, तुम्ही मला दचकू शकत नाहीत. मी मात्र आता थोडी अधिक लाजले. मला वाटलं होतं की ते थोडे घाबरतील,
पण ते आधीच सावध होते. त्यांना कदाचित आधीच अंदाज आला होता की मी काहीतरी करणार आहे. थोडा वेळ आम्ही तिथे थांबलो आणि मग हळूहळू खाली हॉलमध्ये आलो. मी म्हणाले, चला सुधीरजी, मी आता निघते. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. तेव्हा एकदा त्यांनी खूप प्रेमाने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि मीही त्यांच्या डोळ्यात पाहिलं. पण त्या डोळ्यांमध्ये आता काहीतरी वेगळं होतं, काहीतरी गूढ, काहीतरी दडलेलं. मी हसत म्हणाले, चला येते मी, नंतर कधी वाटलं तरी येईन. ते लगेच म्हणाले, हो नक्कीच सावित्री, तुम्ही आलात त्यामुळे मला खूप छान वाटलं. आजचा दिवस अगदी सुंदर गेला. हा दिवस नेहमी माझ्या लक्षात राहील. हो का? मी त्यांच्याकडे पाहत म्हणाले. ते हसले आणि थँक्यू म्हणाले. मी हसून म्हणाले, तुम्ही मला एवढ्या छान जेवणाचा आस्वाद दिला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. थँक्यू. मी वळून निघणार तोच त्यांनी माझं मनगट हलकेच आपल्या हातात धरलं. मी थोडी दचकले आणि त्यांच्या दिशेने वळून पाहिलं. ते माझ्या डोळ्यात खोलवर पाहत होते. अचानक ते माझ्या जवळ आले. त्यांनी माझं मनगट धरून मला हलकेच जवळ ओढलं आणि त्या क्षणी त्यांनी मला मिठी मारली. मी पूर्णपणे थक्क झाले. काही वेळ ते मला मिठीत घट्ट पकडून राहिले आणि मग हळूच बाजूला झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात अचानक काहीतरी दुःख पसरलं होतं. मी हळू आवाजात विचारलं, अहो सुधीरजी, काय झालं? ते काही क्षण शांत राहिले आणि मग मंद स्वरात म्हणाले, काही नाही सावित्री, बस असंच. एवढंच बोलून त्यांनी नजर वळवली. मग खोटं खोटं हसण्याचा प्रयत्न करत ते म्हणाले, जा आता, तुम्हाला उशीर होईल, उगाच रात्र होईल नाही का? त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी खोटं हसू आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या डोळ्यांतील वेदना लपल्या नाहीत. त्या क्षणी मला जाणवलं, त्यांच्या आयुष्यात काहीतरी दुःख आहे. कदाचित ते काही सांगू इच्छित नव्हते, पण सांगणार नाहीत हे मला कळत होतं. मीही काही विचारलं नाही. उगाच त्यांना नको ते प्रश्न विचारून नाराज करायचा नव्हता. मी फक्त त्यांच्याकडे पाहिलं. हळूच निघू लागले. पण तेव्हा आम्ही दोघं एकमेकांसमोर अगदी जवळ उभे होतो. मी हळू आवाजात म्हणाले, सुधीरजी, जाऊ का आता मी? ते मंद स्मित करत म्हणाले, होय या. आता त्यांच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं. मी हळूहळू स्वतःहून त्यांच्या जवळ सरकले आणि त्यांना हळूच मिठी मारली. मी हलक्या स्वरात म्हणाले, सुधीरजी, मला माहीत आहे की तुमच्या आयुष्यात काहीतरी दुःख आहे, पण तुम्ही ते मला सांगत नाही आहात. काही हरकत नाही. तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल, जेव्हा तुमची इच्छा होईल, तेव्हा तुम्ही मला सांगू शकता, एका मैत्रिणीच्या नात्याने. तेव्हा सुधीर म्हणाले, थँक्यू सावित्री, मला समजून घेतल्याबद्दल. अचानक मी तुम्हाला असे आलिंगन दिलं कारण मी थोडा भावनिक झालो होतो, पण माझ्या मनात तसं काहीच नव्हतं. मी फक्त एका मित्राच्या नात्याने तुम्हाला मिठी मारली आणि तुम्हीही त्या मिठीला एका मित्राच्या नात्याने स्वीकारलं. खरंच तुमच्याबद्दल माझ्या मनातला आदर आणखी वाढला आहे. आम्ही दोघंही अजूनही एकमेकांच्या मिठीतच होतो. ते खूप भावूक झाले हे मला जाणवत होतं. त्यांनी मला घट्ट मिठीत कवटाळलं होतं. मी हळूच माझा हात त्यांच्या पाठीवर फिरवत मऊ आवाजात म्हणाले, अहो सुधीर, मी आहे ना तुमच्यासोबत, सगळं ठीक होईल. तेव्हा ते मंद आवाजात म्हणाले, हो का सावित्री, थँक्यू. हळूच त्यांनी मला त्यांच्या मिठीतून सोडलं आणि आम्ही दोघं बाजूला झालो. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. माहीत नाही त्यांना काय झालं होतं आणि ते एवढे दुःखी का होते, पण मला जाणवलं की ही योग्य वेळ नाही त्यांना काही विचारण्याची. ते मला काही सांगणारही नाहीत. त्यामुळे मी विषय बदलला आणि म्हणाले, सुधीरजी, जेवण खूप छान होतं. कुठून मागवलं तुम्ही एवढं स्वादिष्ट जेवण? ते हसून म्हणाले, इथल्या हायवेवर एक छान हॉटेल आहे, खूप स्वादिष्ट जेवण मिळतं तिथे. कधी माझी इच्छा झाली की मी तिथून जेवण मागवतो. हो का? एकदम नंबर 1. खूप आवडलं मला. मी कौतुकाने म्हणाले. मग मी उठून म्हणाले, चला मग सुधीरजी, येऊ का? ते मंद स्मित करत म्हणाले, हो या. आणि सावित्री, थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल. मी त्यांना हसून बाय केलं आणि माझ्या घरी परत आले. आता सुधीर आणि माझं एकमेकांशी अधूनमधून बोलणं होत राहायचं. कधीकधी आम्ही भेटतही असू, पण मी कधीच माझ्या नवऱ्याबद्दल सुधीर यांना काही सांगितले नाही किंवा तो माझ्याशी कसा वागतो हेही त्यांना कधीच बोलून दाखवले नाही. पण जेव्हा माझा मूड खराब असतो तेव्हा मी त्यांना फोन करते, थोडा वेळ त्यांच्याशी बोलते. ते देखील कधी त्यांचा मूड खराब असेल किंवा त्यांची इच्छा झाली तेव्हा मला फोन करतात. कधीकधी आम्ही एका मित्रमैत्रिणीच्या नात्याने कॉलवर गप्पा मारतो. खरंच मला या गोष्टीचा अभिमान आहे की मला एवढा चांगला मित्र मिळाला आहे.
पण आता मी ठरवलं आहे की माझ्या नवऱ्याबद्दलही मी सुधीर यांना सांगणार आहे आणि त्यांच्याही आयुष्यात नेमकं काय दुःख आहे ते मी हक्काने विचारणार आहे, एका मित्राच्या नात्याने. मित्रांनो, मला याचा खरोखरच गर्व आहे की सुधीर माझे मित्र आहेत. कधीही मला कोणत्याही गोष्टीसाठी मदतीची गरज भासली तर मी त्यांच्याकडे मागू शकते. तेही एका मैत्रिणीच्या नात्याने मला कधीही भेटायला बोलावतात, आपुलकीने विचारपूस करतात आणि फोनवर बोलतात. तर मित्रांनो, मी सांगू इच्छिते की जसे दोन पुरुषांची एकमेकांशी मैत्री असते, जिव्हाळा असतो, किंवा दोन स्त्रियांची किंवा दोन मुलींची जशी घट्ट मैत्री असते, त्याचप्रमाणे एक पुरुष आणि स्त्री, एक मुलगा आणि मुलगी देखील एकमेकांशी मैत्री करू शकतात आणि त्यांचीही घट्ट निरागस मैत्री असू शकते. एक पुरुष आणि स्त्री देखील चांगले मित्र असू शकतात. जर एखादा पुरुष आणि स्त्री एकमेकांशी मनमोकळं बोलतात, गप्पा मारतात आणि अधूनमधून एकमेकांसोबत वेळ घालवतात, याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी लफडं आहे किंवा काही अनैतिक संबंध आहेत. असं समजणं पूर्णपणे चुकीचं आहे. भरपूर लोकांचे यावर दुमत असू शकते. काही लोकांना वाटतं की एक मुलगा आणि मुलगी किंवा एक स्त्री आणि पुरुष कधीही चांगले मित्र असू शकत नाहीत. जर ते चांगले मित्र असतील तर याच्या मागे त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे किंवा त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध असू शकतात असं समजलं जातं. पण जेव्हा एक पुरुष आणि स्त्री एकत्र दिसतात तेव्हा त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने का पाहिलं जातं? आजूबाजूचे लोक लगेच कुजबूज करायला लागतात, यांच्या दोघांमध्ये नक्की काहीतरी आहे. पण जोपर्यंत आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी काही अनुचित गोष्ट पाहत नाही तोपर्यंत कोणाच्याही बाबतीत अशा गोष्टींचा अंदाज लावणं योग्य नाही. समाजानेही हे समजून घेतलं पाहिजे की एक पुरुष आणि स्त्री फक्त मित्र म्हणूनही एकमेकांसोबत असू शकतात. त्यात गैर काहीच नाही. माझा नवरा माझ्याशी प्रेमाने वागत नाही, या गोष्टीची मला खूप खंत आहे. पण तो असं का करतो हे त्याने मला स्पष्ट सांगायला हवं. त्याच्या आयुष्यात किंवा त्याच्या हृदयात दुसरं कुणी आहे का? जर असं काही असेल तर त्याने मला मन मोकळेपणाने सांगावं. मला त्या गोष्टीचं अजिबात वाईट वाटणार नाही. पण त्याने सत्य सांगायला हवं, कारण एक पत्नी म्हणून मला हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. खरं तर माझं मत आहे की मैत्रीचं नातं हे सगळ्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. मैत्रीच्या नात्यात काहीही लपवावं लागत नाही आणि त्यात कोणतीही जबरदस्ती नसते. जर समोरची व्यक्ती आपल्याला आवडत असेल, त्याचे विचार आपल्याला पटत असतील तर आपण त्याच्यासोबत राहू शकतो. त्यालाही आपले विचार आवडत असतील, आपल्यासोबत वेळ घालवणं पसंत असेल तर तोही आपल्यासोबत राहतो. पण जर काहीही जुळलं नाही तर दोघंही स्वातंत्र्याने वेगळं होऊ शकतात. इतर नाती मात्र वेगळी असतात. नवरा बायको, भाऊ बहीण, कुटुंबाची इतर नाती ही आपल्याला स्वतःहून सहज तोडता येत नाहीत. अनेकदा फक्त नातं आहे म्हणून लोक एकत्र राहतात. कधीकधी काही लोक फक्त नातं टिकावं म्हणून समोरच्याचं मन राखत राहतात. समोरची व्यक्ती कितीही चुकीची वागत असली तरी ते सहन करतात. पण असं पोकळ नातं काहीच कामाचं नाही, ज्यात आपण फक्त जबरदस्तीने एकमेकांना मॅनेज करत असतो. खरं नातं तेच, जिथे प्रेम, विश्वास आणि समजूतदारी असते, नुसती जबाबदारी नव्हे. पण मैत्रीच्या नातात असं मॅनेज करण्यासारखं काहीच नसतं. ते शुद्ध आणि निरागस असतं. या नात्यातून एकमेकांकडून काहीही अपेक्षित नसतं. आपण एकमेकांसोबत आपलं सुखदुःख अगदी मोकळेपणाने शेअर करू शकतो. होत असेल तर मित्र एकमेकांना मदत करतात आणि जर शक्य नसेल तर स्पष्ट सांगितलं जातं की माझ्याने होणार नाही. हीच मैत्रीच्या नात्याची खरी खासियत आहे. सुधीर आणि मी आता एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. मला कधीही त्रास वाटत नसेल किंवा मूड खराब असेल तर मी काहीही विचार न करता सुधीरला फोन करू शकते, त्याला भेटू शकते, त्याच्यासोबत वेळ घालवू शकते, त्याच्यासमोर मन मोकळं करू शकते. आणि खरंच तो या बाबतीत खूप दिलदार आहे. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींचा तो तर्क करत नाही, उलट समजून घेतो. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात सर्व काही मिळतंच असं नाही. मला जे हवं होतं ते सगळं मिळालं आहे. पण एक चांगला मित्र मात्र मला सुधीरच्या रूपाने मिळाला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक चांगला मित्र असावा, ज्याच्यासमोर आपण मन मोकळेपणाने आपली सुखदुःख व्यक्त करू शकतो. पण प्रत्येकाच्या नशिबात अशी मैत्री असतेच असं नाही. या बाबतीत मी खरोखरच नशीबवान आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्याही आयुष्यात असं कोणी आहे का ज्याच्याजवळ तुम्ही मन मोकळं करू शकता, दिल खुलास व्यक्त होऊ शकता
मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. माझी ही कहाणी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.